हे नंदिनी चल इकडे ये. बस बस तिकडं गुराला परेशान करू तीन. तर नमस्कार मित्रांनो, आता दूध वगैरे काढून झालंय. ही धनश्री बघा मोकळी सोडली, इकडे तिकडे फिरत आता. पहिले एक दिवस नव्हतं सोडलं, तिला काय समजायचं नाही म्हणून. आता तिला मोकळं सोडलंय तर ती फिरते इकडं तिकडे. थोड्या उड्या पण मारल्यात तिने आधीवर. चला आता हे नंदिनीला दूध पाजून घेतो. आणि हे शुभश्रीचं दूध आहे जे आता नंदिनीला पाजायचं आहे ते. कारण 2-3 दिवस झाले त्याला शुभश्रीचंच दूध पाजतो आपण. ती इतकं महाग फिरती पण स्वतःहून पीत नाही. आता एवढंच आहे की थोडंसं पटपट दूध पिते, पण स्वतःहून पित नाही, तोंडात ओतच लागतं तिच्या. नाही तर मागच्या वेळेस ना तिला असं बळजबरी लय वेळ लागायचा. आता पिते. हे बघ अशी बॉटल पकडली ना तर स्वतः पित नाही ती. तिला असं करावं लागतं. चला आता आहे ना बगिराचा नंबर आहे. हे लय पटपट दूध पिता. याचं कसं आहे फक्त अशी बॉटल पकडायची. आता स्वतःहून दूध पितं. ह्याचं पण लय स्पीड आहे बरं का. दूध प्यायला ह्याचं पण लय स्पीड आहे. पण हा दिसतोय का? दिसतोय. चार झालेत. ही बॉटल आहे ना, मी ह्याला बगिराचं तोंड फक्त ह्या टोपणला लागतं, ह्या बॉटलला लागत नाही. तर ही बॉटल मी ह्याच्यात बुडवतोय आणि मग नंतर ह्याला टोपण लावतो असं बाहेर घेऊन. तर त्याच्यामुळं ते बगिराचं काय उष्ट वगैरे जात नाही त्याच्यात, म्हणजे लाळ वगैरे काही. बघा असं आहे. हा नाही जाऊ खुराक करत राहिलंय, झालं लगेच ठेवतो.
लावला फरक पडेल हे उलट लवकर चोराचं लावला भरून असतं. आता शिवश्रीला गुळाचे तुकडे खोराकातच दिलेत. खोराकातच गुळ टाकून आणलाय तिला. आधी खोराक खाते मग नंतर पण गुळ खाते ती, नंतर खाईल गुळ. आणि तिचं पिल्लू इथं सावलीत बांधले. थोडं ऊन थोडी सावली, कारण सकाळी ऊन घेतलेच त्यांनी. धनश्री मित्रांनो, ह्यांना थोडे थोडे बटाटे खायला टाकले होते. खिलेरी खाते बटाटे, तर एवढे एवढे बटाटे टाकले सगळ्यांना. म्हणजे एकदमच जास्त टाकून जमतात. कधी कधी काय होतं, गुरं तसंच गिळायचा प्रयत्न करतात बटाटं आणि ते गळ्यात अडकून बसतं बटाटं. कधी कधी असं होतं. इकडं पण खायला टाकले होते सगळ्यांना. आता बटाटेच खात होते ते, पण लय पटपट खाऊन घेतले. सरच्या पुढं 4-5 शिल्लक आहेत. बाकी सगळ्यांनी खाल्ले. हे नंदिनी चल इकडे. बस तिकडं गुराला परेशान नको करू. ती ना आता जनावर शांगावडे आणते. जनावर आधीच परेशान. चल थांब पाय अडकला. दूध पाजताना लयच पाय देते. तिला कसं दोन्ही पायाच्या मध्ये घेऊन मान धरावं लागते तिची. मग तोंड उघडून दूध टाकावं लागतं. लय पाय तोडवती लय. चल या इकडे. शुभश्रीचं दूध तिला आवडतं बरं का प्यायला. स्टॅलिनपेक्षा शुभश्रीचं दूध ती आवडीने पिते. गपना लात मारीन ते. एखाद दिवस लात मारली ना त्याने, तुझं हाडूक मोडायचं. चल इकडे आपली तिकडे जा. ते आता थोडा वेळ झाला मोकळी ना, त्याच्या उड्या हाणून झाल्यात. घाबरते बैलाला. गौरांग तसं मारणार नाही, त्याला शांत आहे. पण लात वगैरे मारीन पाठीमागे तिने तोंड वगैरे लावलं तर. तिला कुठली पण गुरं लात मारतात, कारण ती लय लाडली ती गुरांपाशी. मायापाशी पण बघ कशी थांबली शांत. नंदिनी चल इकडे. उन्हात ये नंदिनी. नंदिनी इकडे. हे सिमेंट खाती काय. चल ये इकडे नंदिनी. बरं चल मग तुला जाग्याच बांधतो मी. चल जाग्यावर. हाय गुड. वृंदा उठ ना. उठकी काय रे. उठकी. गंगी उठली पण वृंदा उठ. उठ ना, तुला पाण्यावर नाही उठकी. अरे काय उठकी. हाय गुड. तिला मारायला लागतच नाही. मी अशा थापा टाकीत असतो ना, तिला वाटतं अशी थापच टाकतो का की तिला उठ मानलेलंच कळा नाही. उठकी वृंदे उठ नाही, नाकच ओढीन तुझं. उठ वृंदा उठ. उठली. आता राणीला घेतो. ह्या लाईनमध्ये लाली पण उठली यार. ह्या लाईनमध्ये फक्त ही राणीने वृंदाच पाणी पाजायचे राहिले, तर बाकीच्यांना पाणी पाजले. आणि तिकडे ते 2 बैल पाणी पाजलेत. खिलरी काबरी राहिल्यात. मग नंतर ह्या जर्शनला पाजायचं. शुभश्रीला पाजले. जर्शल सकाळी पाजलं होतं स्टॅलिनला, तर त्याच्यामुळे तिला थोडंसं उशिरा ठेवतो. सकाळी पिलेली ती. मित्रांनो 12 वाजता पाणी दाखवलं होतं. गुरं पाणी दाखवून झाले होते. आता 4 वाजलेत. मी गुरांना खायला टाकतो. थोडंसं इथं खायला पण टाकले गव्हाणेत. ह्या 3 कालोडीला आणि पलीकडं मोरीसमोर 1 कॅरेट टाकले. बाकी आता इथं मी हे 6 कॅरेट भरून ठेवलेत. हे 6 कॅरेट 6 गुरांना टाकून परत तिकडं शिल्लक कुठे तरी म्हणजे सगळ्या गुरांना बस होते. हे मोरी हे स्टॅलिन गपकी लयच नाटके करते. मारी दे. हिला वेगळंच बांधावं लागेल. लय नाटके केले ना, स्टॅलिनला वेगळं बांधायचं. आणखीन मी सगळ्या गुरांना खायला नाही टाकलं, त्याच्यामुळे मारामारी करतात. एवढे 6 कॅरेट भरून आणखीन 5-6 कॅरेट मला भरायचे आहेत. आणि परत राहिलेले 2-3 शिल्लक आहेत ना, तर ते मी ऊस आणायला जाणार आहे. ऊस घेऊन आल्यानंतर ज्यांचं खायचं झालं त्यांना टाकायचे ते. हिऱ्या ही भाग सरक थांब. हिऱ्याला एवढीच कुट्टी बस, नीट खातच नाही तो. बाकी इकडे शुभश्रीला टाकले खायला. हे बघा ही खिल्लरी, तिला मी आता नेपेरची कुट्टी खायला टाकली. काल आपल्याला कमेंट आली होती की खिल्लरी कुठं दिली आहे का म्हणून, तर नाही, खिल्लरी आपल्या घरीच आहे. तिला आता खायला टाकले.
पण जास्त काय होतं, मी फोन घेऊन तिकडल्या गुरातच फिरतो ना जास्त, तर त्याच्यामुळं ही व्हिडिओत आली नव्हती. आता मी लागलो उद्याची तयारी करायला. हा लाल का नेपेर तोडून आणून टाकतो, भरपूर तोडायचं आहे. अगोदर नेपेर तोडतो, मग नंतर टाईम उरला तरच ऊस आणायला जातो. घासाच्या शेतात येऊन मी एवढा घास कापला आहे, 1 2 3 आणि हा 4था बंडल. तर हाच तिघांसाठी घास आहे फक्त. स्टॅलिन, शुभश्री आणि हिऱ्यासाठी एवढा घास आहे. आज ऊस आणायला गेलोच नाही मी. आपल्या घरी आपण एक छोटा हौद आणला घराजवळच, कारण की आपला हौद आणि गोट्यातलं अंतर लय होतं, जवळपास 200-250 फूट अंतर होतं आपला गोठा आणि पाणी पाजायचं हौद. आणि एवढ्या मोठ्या गुरांना दोनदा पाणी दाखवायचं ना, मग त्याच्यामुळे चक्र व्हायचे जास्त. आणि परत स्टॅलिन, शुभश्रीला 3 टाईम पाणी दाखवावं लागायचं. मग त्याच्यामुळं हौद आपला छोटा घराच्या भिंतीला चिटकून मानला, म्हणजे घराजवळ. तर गुरांना आता तिथं पाणी पाजायचं, तर हौद खाली घेण्यातच जास्त वेळ गेला. मग त्याच्यामुळं ऊस आणायला काही जमला नाही मला आज. मग आता एवढा घास आणि नेपियर बस होईल उद्याच्या, म्हणजे हा घास तर आज टाकायचा आहे, तेवढा नेपियर उद्याच्याला 1 टाईम बस होईल. मग 1 टाईम भुस्सा टाकता येईल. नाहीतर मी गुरांना थोडंसं गवत वगैरे चरायला बांधून, नाही तर उद्या काहीतरी ॲडजस्टमेंट करेन. चला, कारण की आता ऊस आणायला जाणार नाही ते बघा, सूर्य मावळायला गेला आहे. सूर्य मावळा गेला, त्याच्यामुळं मी जर ऊस तोडा गेलो तरी मला यायला अंधार होईल. मग त्यापेक्षा आजच्या दिवस जातच नाही. आणि आपल्याकडे थोडी वैऱ्यांची कुट्टी पण शिल्लक आहे ना, तर ती कुट्टी टाकीन गुरांना गरज पडली तर. चला, ते घास घेऊन जातो घरी. आपला नवीन हौद आहे, चिमण्या ह्याच्यात पाणी पिलं आहे, पण सर्जा नाही पाणी पिणार. सर्जा नवीन जागेवर कुठं पाणीच पित नाही. बघू आता आपल्या हौदात पितोय का घरी पाणी. पी चला बाबा, सर्जा पी रे, रोज इथंच पाणी प्यायचे, तुला लांब नेणार नाही मी जमलंच ना तर ह्या हौदाला चुना मारून घेतो, म्हणजे शेवाळ व्हायचं नाही. चुना नाही तर पांढरा कलर मारावं लागेल. अरे बैल पाणी नाटकं करीत तिथे, सर्जा नाव प्याला पाणी. चिमण्या बी ह्याला एकदा उकरू नको इथं. चल आपल्या घरी नाही, मोठ्या हौदून पाणी पाजून त्या मोठ्या बैलाला. सर्जा पाणीच पित नाही कुठं. चल, बघा याला म्हणतात बैलाची नाटकं. मी तसा जागा बांधला असता ना तर बिना पाण्याचा राहिला असता. आणि इथं रोजच्या हौदं कसं पाणी पितोय. सर्जा नवीन कुठं पाणीच पित नाही. फक्त पावसाळ्यात आपण ज्यावेळेस बाहेर काढत नाहीत ना, तर त्यावेळेस बकेटीने पाणी त्याच्या जागेवर पितो. बघा अशी गोष्ट आहे त्याची. तो पाणी आता पिला, नाही तर तिथं कसं 1-2 तोंड बुडवलं पण पिलाच नाही पाणी. चिमण्याचा काय प्रॉब्लेम नाही, चिमण्या कुठं पण पाणी पितो. चिमण्या तिथं पण पाणी पिला, तिथल्या हौदावर पण, छोट्या हौदावर. छोट्या हौदाचा प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो, गुरांनी सारखे तोंड बुडवलं ना त्याच्यात, तर गुराची लाळ मिक्स होते पाण्यात. आणि थोडं पाणी असतं ना छोट्या हौदात, तर त्याच्यामुळं उष्ट लगेच जाणवतो गुरांना. मागून पाणी पिणाऱ्या गुरांना आधी पाणी पिलेल्या गुरांचं उष्ट जाणवतं. पण मोठ्या हौदात कसं आहे, साईज मोठी आहे ना, तर त्याच्यामुळं लाळ एवढी काय जाणवत नाही दुसऱ्या गुरांची. तर त्याच्यामुळं काही गुरं उष्ट पाणी पित नाहीत. तर तसंच ह्या सर्जाचं. चल आता घरी. चिमण चल ना. चिमण्यात तर घरीच पाणी पिलं होतं.